स्वीकारल्या. खऱ्या अर्थानं हाय स्कोर त्यांना ठोकायचा. इथून हाय स्कोर जर ठोकला 23 धावा पहिल्या मॅच मध्ये झाल्यात. जरी 24 धावा इथून मात्र काढले तरी देखील चांगला टार्गेट होईल. सरळ चौथ्या फेरीमध्ये दाखल होणार संघ हाय स्कोर मधून बाय बिन दिला जाणाऱ्या गोलंदाज सज्ज होतोय. पहिला गोलंदाजी मार्क वरती मोसारे टीम्स कडनं चंद्रकांत. सलामीर जोडी रवी आणि बाबू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल खोला टाकलाय, खोदून काढलाय, त्यावरती बॅटची कडा घेतल्या. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे बॉल चाललाय. फील्ड केलं जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट ओपन झाला. एक धाव स्कोरवरती लागली जाते. बाबूच्या बॅट मध्ये एक धाव येते. सामना थोडा थांबवायचा पंच. इथून मात्र मोसारे टीमला 2 धावांना पानाला केलं जाईल. 12 बॅनच्या खिशामध्ये आणि हातामध्ये मोबाईल असणाऱ्या कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं, ज्याच्या इथून या टीमच्या एका खेळाडूच्या खिशामध्ये मोबाईल होता. त्या टीम्सला इथून 2 धावांना पानाला केलं गेलं. इथून देखील मोसारे टीमला आयोजकाच्या वतीनं 2 धावांना पानाला केलं गेलं. चला मॅचला होईल सुरुवात. इथून मात्र पहिला बॉलचा खेळ संपला. पहिल्या मध्ये अवघी एक धाव कंप्लीट केली जाते. बाबूच्या बॅट मध्ये एक धाव सिंगल आली. डावखुऱ्याचा फलंदाज ज्यावेळेस स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. रवीसाठी हा बॉल आउट बॅटनं चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बॉल जाईल सीमा बार. धावा मिळतील 4. येतोय चौकार चौकार चौकार. पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. रवी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगले बॅटिंग स्वीकारतोय. कारण का मागच्या मॅच मध्ये खराब खेळ राहिली. इथून मात्र चौकार येतोय. रवीच्या बॅट मध्ये स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॉलला फेकून दिलाय. काय स्ट्रोक पाहायला मिळतोय स्टार्ट ऑफ द डे. रवीच्या बॅट मध्ये स्विच हिट करत असताना फटका सजवलाय. बॉल जाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी येतोय षटकार. सिक्सर. इथून मात्र पाहिलं तर काय बल्लेबाजी, काय बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. रवीच्या बॅट मध्ये पहिला चौकार आला, त्यानंतर षटकार आला. परंतु यावेळेस पहा चंद्रकांत फिरकी व्हेरिएशन दाखवलं या बॉलवरती. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ संपला. 11 धावा स्कोरवरती पाहायला मिळतोय. पहा मागच्या मॅन ऑफ द मॅच आमच्याकडनं राहिलाय महादेव. आपण याचा पहा मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी महादेव ठरला याचा मागच्या मॅचचा सामनावीर. जव्य मॅच कडे चांगले मॅच पाहायला मिळते. 11 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. हा बॉल पहा बॉडी फ्रॉम द वे शरीरापासून दूर ठेवलाय. पंचानं लाईन ऑफ द डिलिव्हरी चेक केली आणि इथे मात्र वाईड बॉल घोषित केला जातो. 100 धाव खर्च करत असताना मात्र खराबीचे षटक फेकतोय चंद्रकांत गोलंदाज. या मॅच मध्ये चुका करून चालणार नाही आहेत. इथं मात्र चांगली केली साकारावी लागणार या मॅच जिंकणं दोन्ही टीमसाठी तितकं इम्पॉर्टंट असणार या. 12 रन्स 12 धावा स्कोरवरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पहा आणखीन एकदा खोदून काढला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षण नाही आणि इथून पहा क्लिअर करत असताना आणखीन एक बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 6. येतोय षटकार.
पहा काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये सुपर बॅटिंग आज रवी चमकलाय मैदानाच्या आतमध्ये. हा देखील स्ट्रोक चांगला आहे. आडव्या बॅटनं गणेश येतोय बॉल वरती. मड विकेटला फील्ड केलं जाईल. एक धाव कंप्लीट केली जाते एका धावेच्या पद्धतीने. इथून मात्र पहिल्या षटकाला झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. पहा पहिल्या षटकाचा भावी खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 19 धावा स्कोरवरती लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये आपण पाहिलं ना तर ज्या रीतीने 2 धावांना पानालाइज केले गेले होते त्या 2 धावा इथून मात्र ऍड केल्या जाणार आहेत. पहिल्या नंतर 21 धावा स्कोरवरती जोडले जातील. अजूनही 12 बॉलचा खेळ इथून बाकी असणारे. चांगला टार्गेट सेट केलाय पहिल्या षटकामध्ये. दुसरा गोलंदाजच्या मार्कवरती पाहायला मिळतोय मोसारे टीम्स कडनं. विशाल वरती आता जबाबदारी आली आहे कमबॅकिंग षटक फेकण्यासाठी ज्याच्या हातामध्ये संकटाकानं बॉल सोपवलाय. पहा इथून मात्र गोलंदाजासाठी चांगली संधी आली. आदरणीय किरण सावंत या साहेबांकडनं विकेटसाठी एका विकेटसाठी तब्बल 500 रुपये कॅश प्राइज असणाऱ्या पहा मोसारी संघाच्या गोलंदाजांना चांगली संधी आली. विकेट एका विकेटसाठी तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज किरण सावंत या साहेबांकडनं. जव्या मॅच मध्ये दुसरा गोलंदाज विशाल गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. रवी मैदानाच्या आतमध्ये 5 बॉल मध्ये 17 धावांची खेळी ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकार वरती फटकेबाजी करतोय. हा बॉल पहा सरकून खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु नाही फटका फसला जातोय. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय. इथून मात्र कमबॅकिंग करणं गरजेचं असणारे. पहिला डॉट बॉल फेकलाय. चांगले गोलंदाजी करावी लागणारे विशाल या गोलंदाजाला. पहिल्या ओव्हरमध्ये मराठी पॉवरच्या पहिल्या ओव्हरमध्ये मात्र रवीने चांगली फटकेबाजी केली. बाबू 1 बॉल एका धावेवरती खेळतोय पण रवीकडे स्ट्राईक मिळाली. ज्या रीतीने 6 बॉल 17 धावांची खेळी. हा बॉल पहा खोलात टाकलाय खोदून काढलाय. तिथे मात्र लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. 1 धाव कंप्लीट केली जाते. फेकी थोडीशी खराब झाली. दुसरीसाठी प्रयत्न नाही इथं मात्र एका धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 20 लॉस ऑफ 0 विकेट 22 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. चांगली गोलंदाजी इथून मात्र कमबॅक करतोय विशाल हा गोलंदाज. हा बॉल पहा स्लॉक स्वीप काय फटका आहे. हा बॉल जाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना बाबूच्या बॅट मध्ये हा तडका येतोय. 6 धावांसाठी षटकार डीजे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. मागचा पाय वाकवत असताना बॉलला फेकून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी ज्या रीतीने कमबॅक झालं होतं परंतु आक्रमकतेला सुरुवात विशाल वरती देखील झालाय. हा बॉल पहा साठी यॉर्कर चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेनं बॅक टू द बॉलर. बॉलला अडवलं जातं फील्ड केलं जाईल. 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा दफलकेमध्ये वाढ 29 धावा स्कोरवरती लागल्या जातात. काय बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. रवीचा विचार केला 7 बॉल 18 धावा ज्याच्या बॅट मध्ये येतात वैयक्तिक. बाबूचा विचार केला 3 बॉल 8 धावा वैयक्तिक तो खेळतोय. आज सलामीर जोडी सेट होऊनच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली बॅटिंग स्वीकारते. इथून मात्र मॅचला पुढचा बॉल. हा बॉल पहा आडव्या बॅटने स्ट्रोक करायचा. बॉल जाऊन सर पाड वरती आदळतोय. पंचांकडे अपील केली परंतु नाकारलाय. हा बॉल डॉट जातोय. डॉट बॉलच्या मदतीनं 5 बॉलचा भावी खेळ इथून संपलाय. 5 बॉलचा खेळ संपला. 29 धावा स्कोरवरती लागले जात आहेत. आज चुका करतायत गोलंदाज मोसारे टीमच्या आणि चुका मात्र महागात पडते शेवटच्या बोबेटला. ज्या रीतीनं धावांवरती रोखायचं होतं परंतु 2 षटकामध्ये अवघ्या 14.50च्या सरेजन स्कोरवर जमा केला. अजूनही शेवटचा बॉल बाकी असणाऱ्या
हा बॉल पहा आणखीन एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न उलटा फटका परंतु नाही बॅटचा बॉलचा संपर्क नाही आणखीन एक डॉट बॉल येतोय षटकाला होती समाप्ती आहे दुसऱ्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय 29 धावा स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत टीम हरिग्राम संघाच्या पहा इथून मात्र तिसरा गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो पहिला बॉल वरती आडवा बॅटर स्ट्रोक चांगला आहे समालोचन कक्षाला सलामी देत त्याचा फिल्डर येतोय बॉलला फील्ड केलं जाईल एक धावा आणखीन एकदा कंप्लीट केली जाते 30 धावा इथून मात्र स्कोरबोर्डवरती लागले जात आहेत पहा इथे चुका पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये आणि डायरेक्ट हिट केला जातोय विकेटचं पतन पहिला करारा झटका लागतोय हरिग्राम टीमला बाबू बॅक टू द पवेलियन पहा इथून मात्र पहिला गडी बाद झाला जर त्यानं चुका पाहिल्या कॉलिंग तितकं चांगलं झालं नव्हतं रवी आणि बाबूमध्ये आणि विकेट मात्र गमावलाय हरिग्राम टीम्सना पण तो स्ट्राईक रोटेट झाल्या ज्या फलंदाजाकडे स्ट्राईक मिळणं गरजेचं होतं तो स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय रवी डाकुऱ्या त्याचा फलंदाज आज मैदानाच्या आतमध्ये काही वेगळी शैली काही वेगळीच बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये साकारतोय मिथून आल्या गोलंदाजी मार्कवर द्या एकदा वाद्याबद्दल त्यानं देखील खर्च केले एक बॉल फेकलाय हा बॉल पहा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो समोरच्या दिशेला मिड विकेटला बॉल चाललाय क्षेत्ररक्षण येतो पहा चुका पाहायला मिळतात आणि एकदा गणेशकडनं ही अपेक्षा नव्हती परंतु तिथे 2 धावा देखील हरणीच्या वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत 2 धावेच्या मदतीने 32 धावा स्कोरबोर्डवरती लागल्या जात आहेत अजूनही 2.2 ओव्हरचा खेळ संपलाय 4 बॉलचा खेळ इथून बाकी असणार या पहिल्या इनिंग मधील आणि कमबॅक करावा लागणार आहे 32 धावा पाहिल्यानंतर इथं मात्र कमी धावांचा षटक फेकावा लागणार आहे मिथून या गोलंदाजाला ज्याच्यावरती विश्वासाचा संघनायकानं दाखवलाय पण तो तितक्याच ताकदवरचा फलंदाज आपण स्ट्राईकला पाहायला मिळतोय रवीसाठी हा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका एक धाव इथून मात्र कंप्लीट केली जाईल पुन्हा एकदा फंबल झाल्या गणेश आज देखील मात्र स्वतः टीमच्या कॅप्टनचा चुका करतोय पाहिल्यानंतर काही वेगळंच मैदानाच्या आतमध्ये चित्र पाहायला मिळतोय आणखीन एकदा 2 धावा कंप्लीट केले जात आहेत वेगाने इथून मात्र धावा थांबायला तयार नाही आहेत हरिग्राम संघाच्या 34 धावा या 2 धावांच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोरबोर्डवरती इथून मात्र मिथून चांगली गोलंदाजी करतो पण तो क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर फंबॉल होत असताना वारंवार चुका पाहायला मिळतात हा बॉल पहा हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र आणखीन एक आडवा बॅटनं स्ट्रोक चांगला आहे बॉल जाईल 1 बाउंस सीमा बार पुन्हा एकदा धावा मध्ये 4 येतोय चौकार पुढचा बॉल तर होतो यावेळेस देखील थोडंसं वेगळा प्रयत्न झाला होता फलंदाजा विकेट किपर बॉल झालाय एस्टनच्या मागे थोडेसे चुका पाहायला मिळतात एक धाव कंप्लीट केली झाली लेग बॉयच्या सर्वांमध्ये धावा थांबायला तयार नाही डॉट बॉल आला त्यावरती देखील धावा इथून मात्र कंप्लीट केले जात आहेत गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत्या
39 धावा स्कोरवरती लागल्या जातात. शेवटचा बॉल निर्णायक इथून मात्र फेकण्यासाठी गोलंदाज जोल मिथुन टार्गेट सेट करणारा हा बॉल. इथून मात्र 40 धावा धाफळकेवरती लागल्या जातात. मोठा फटका आला तर आणखीन एकदा चांगला एक हाय स्कोर रचू शकतोय हरिग्राम संघ आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये राहतील. अरुण नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल बऱ्याच उशिरानंतर त्याला मात्र स्ट्राईक मिळाल्या. शेवटचा बॉल या इनिंग मधील 39 धावा स्कोरवरती पाहायला मिळतात. रबीचा विचार केल्यानंतर वैयक्तिक 13 बॉल 26 धावांवरती खेळतोय. सुपर बॅटिंग आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गरजेवरती आज कॅप्टन बॅटिंग करतोय. शेवटचा बॉल हा बॉलवरती आडवा बॅटन स्ट्रोक चांगला ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीसाठी पलटवर केलाय. विकेट किपर मात्र चुका करणार नाही. मिडल स्टंप वरती थ्रो फलंदाज बाद होईल अरुण आणि इथून मात्र पहिल्या इनिंगला होती समाप्ती. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय 40 या आकड्यावरती आणि समीकरण राहिलंय 18 बॉल 41 धावांची गरज मोसारी टीमला. थँक्यू सो मच. थँक्यू. पहा बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल पहा. इथून मात्र पाहिलं ना तर पहिल्या डावामध्ये हरिग्राम टीम्सला धावा जमा केल्यात. आपण पाहिलं ना तर 40 धावा स्कोरवरती लागल्या जातात. 18 बॉल 41 धावांचं समीकरण या मॅच मध्ये राहिलं. दुसऱ्या इनिंगला इथून मात्र होईल सुरुवात. 18 बॉल आणि 41 धावांचं समीकरण. चांगला टार्गेट सेट केला हरिग्राम टीम्सना. चांगली फलंदाजी राहिली आज पहिल्या मॅच मध्ये. मात्र सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. आपण पाहिलं ना तर गणेश आणि नॉस्ट्राईक एंडला मैथून पहिला बॉल रवी सजवतोय. पहा इथे मात्र पहिल्या बॉल वरती बॅटची खडा घेतली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिल्या बॉल वरती पहिला करार झटका लागला जातोय. गडी बाद होईल इथून. पहिला मोसारी टीमला लागतोय पहिला धक्का. गणेश बॅक टू द डगआउट.
थँक्यू सो मच, थँक्यू. पहा इथून मात्र अलंकारसाठी चांगली संधी आली आहे. एक जरी षटकार ठोकलं ना तर खरंच जबाबदार याचकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज असणार आहे. पहा अलंकारसाठी चांगली संधी आल्या. म्हणजे पाहिलं ना तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज एका षटकारासाठी अलंकारसाठी चांगली संधी आल्या. यावेळेस पैशांचा बरसात यावेळेस पाहायला मिळतो व्यासपीठावरती. 17 बॉल 41 धावांची अजून एक गरज असणाऱ्या पहिल्या बॉलवरती तुम्हाला विकेट गमावला मोसारे टीमने. हा बॉल पहा वेग पाहायला मिळतो, वेगावरती स्वार पडतो, दिशा भडकत असताना मैनपतचा आज आमच्या या स्पर्धेतील मुख्य आयोजक आपण पाहतोय. आज आपण पाहतो पंचांच्या भूमिकेमध्ये प्रशांत आंबाटिया आज मेन पंचांची कामगिरी पाहत असताना पहिला इथे मात्र वाईट बॉल येतोय आणि इथे पहा आणखीन एकदा तीच लाईन तोच लेन आणखीन एक खराब बॉल फेकला जातो रवीच्या माध्यमातून. एक्स्ट्रा धावामध्ये इथून खर्च करत असताना 2 धावा खोडब्यावरती लागले जात आहेत. इथून मात्र या रीतीने गोलंदाजी करून चालणार नाही. जरी का सामना जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये करणं गरजेचं असणार आहे. बॅटिंग त्यांना चांगली केल्या. आजचा दिवस असा खरंच खऱ्या अर्थानं चांगला राहिला आहे. हा बॉल पहा सरळ बॅटवरती बॅटची कडा घेतली, गल्ली बॉलमध्ये बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला आणि तिथून मात्र फील्ड केलं जाईल. एक धाव एका धावेच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट झाली. पहा यापुढची मॅच खारघर फणसवाडी आणि त्यांच्या केस फाईट करणारा संघ आपण पाहतोय वाकडी. या दोन्ही टीमचा कॅप्टन्स लगेच रेफर पहा टॉस बॉक्समध्ये लगेच यायचं टॉससाठी. खारघर फणसवाडी टीमचा कॅप्टन्स इथे असणाऱ्या वाकडी टीमचा कॅप्टन्स आपण लगेचच या. बॉल पहा वेगात फेकला, आणखीन एकदा वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय रवी. काय गोलंदाजी होती आज, बॅटिंग देखील तितकीच चांगली झाली. सुपर खेळ आज त्याच्या माध्यमातून हरिग्राम टीमसाठी राहतोय. सामना तितकाच महत्त्वाचा रंगला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र चांगले चेंडूचा पुन्हा एकदा प्राचीनित करण्यात येतोय. अरुणला पण माफी रवीला पण पाहतोय जबरदस्त खेळ त्या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. मिथुन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सलामीला मैदानावरती दाखल झाला होता. मात्र त्या फलंदाजाच्या बॅटमधनं चांगली फलंदाजी पाहायला मिळत नाही. यावेळी चेंडू कोरबा टप्प्याचा चेंडू फेकला होता ऑन द कार्पेट समोर आपण पाहतोय. लॉंग ऑन डिझाईनला टार्गेट केले जात आहे. क्षेत्ररक्षक तैनात द्या. एक सिंगल मिळाली जाईल. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरकेल. धाव फलकेवरती धावून पोहोचला संघ पण पाहतोय फक्त आणि फक्त 4 आकड्यावरती. फणसवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये काय घडलं जात आहे. धावचीतची संधी आणि इथून मात्र फलंदाज एस पंच डिसिजन पेंडिंग आहे. पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. पहा इथून अनफिल्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आपण पाहायला मिळतोय. महत्वाची विकेट आहे. अलंकारला पण पाहतोय डेंजर झोनमध्ये आणि फलंदाज बाद नसणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये मैदानावरती फलंदाज सेफ आहे. आणि पहिलं षटक संपले. पहिल्या षटकाच्या खेळीनंतर उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणारा संघ पुढे सरकला. आपण पाहायला गेलो तर मोसारा संघ जाऊन पोहोचला फक्त आणि फक्त 4 आकड्यावरती एका फलंदाजाच्या मोबदल्यामध्ये. अलंकारसाठी एक सुवर्ण संधी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर अलंकारनं प्रत्येक षटकार ठोकला त्याच्यासाठी मात्र अमेनिका
लक्ष्मण मध्ये यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज प्रत्येक षटकारासाठी असणार आहे बा. मात्र इथून मोठाले फटक्यांची निदान गरजा. पहिला षटक संपले, दुसऱ्या षटकाला प्रचारित करण्यात आले. संजय या गोलंदाजाला आपण पाहतोय. संजय इथून कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल याच्यावरती आता सर्व खेळाडूंचं लक्ष. मात्र संजय वरती लागलं जाईल. एक चांगला खेळाडू आहे, त्याच्या वेळी हरिग्राम संघ अडचणीत सापडला जातो. त्यावेळी मात्र चांगली गोलंदाजी या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र यावेळी आडव्या बॅटनं फटका भरपूर चांगला बॉल चाललाय एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावेसाठी टोकला जातो. शानदार चौकार. या बेलचा चेंडू पुन्हा एकदा तेज क्षेत्र निवडलं जात आहे. गती भरपूर पाहायला मिळते चेंडूला. बॅक टू बॅक दुसरा चौकार आपण पाहतोय. अलंकारच्या बॅट मधनं तडाखेदार फलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकार हॅट्रिक साठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज अमिनिका लक्ष्मण मध्ये यांच्याकडनं अलंकारसाठी लगावले जात आहेत. मात्र अलंकारच्या बॅटमध्ये भरपूर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. अजून एक चौकार आला तर मात्र अलंकारसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आमच्या समेत जोडला गेला आहे. समाधान वीर यांना पण पाहतो एक अपर दर्जाचा खेळाडू. मात्र आज काही कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये उतरला नाहीये. मात्र चांगला खेळ त्याचा नेहमीच आपण पाहिला आहे. आज मोसारे संघाच्या माध्यमातून मैदानावरती आपण पाहतोय 13 धाबा. धावफलकीवरती एक फलंदाज बाद झाला. संजय पूर्ण एकदा तयार आहे. फटका भरपूर चांगला स्लॉट मध्ये बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आउट ऑफ द पार. ओमकार ऑन फायर. नऊ चेंडू 22 समीकरण राहिले गेल्या. 19 धाबा धावफलकीवरती लगावल्या जातात. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये अलंकारच्या बॅटमध्ये आपण पाहतोय. बॅक टू बॅक 2 चौकार. त्याच नंतर षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. किरण सावंतकडनं या चेंडूवरती जर षटकार आला तर अलंकारसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. प्रयत्न सुरेख केला होता मात्र फटका बसला जातोय. बॅट चेंडूचा संपर्क मिळाला नाहीये आणि इथून मात्र निर्धाव चेंडू फेकला जातोय. संजय या गोलंदाजाला पण पाहतोय. निर्धाव चेंडू फेकला जातोय. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके. 2 बॅकवर्ड क्षेत्रामध्ये चौकार. 1 लॉंग ऑनच्या डोक्यावरनं षटकार आपण पाहिला. संघ पोहोचला 19 ते आकड्यावरती. षटकामधील अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र 2 चेंडू कोणत्या रीतीने हाताळले जातील. आडव्या बॅटना बॅटच्या मधोमध बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. 6 धावेसाठी ठोकला जातोय अलंकारच्या बॅटमधनं. संघर्षाचा संकटात करणारा अमाय ट्रेंट षटकार.
जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाल्या अलंकारच्या बॅटमध्ये. यावेळेचा चेंडू पॅडवरती आदळला जातो लॉंग स्टॉप रिझनला. शेवटच्या क्षणी चेंडू अडवला जातोय दुसरीची माग आणि इथून मात्र पंचांकडे पाहिलं जायला तिसऱ्या पंचांकडे रिफर केलं जातं डेंजर झोन मध्ये. एक एडिटर बॅटमन आपण पाहतोय अलंकार डेंजर झोन मध्ये पाहायला मिळाला आहे. धावचीतची संधी पहिली धाव जर का आपण पाहायला गेलो तर वेगाने कंप्लीट केली होती. दुसरीसाठी निघाले होते फेकी अचूक आली आणि त्याच नंतर डेंजर झोन मध्ये आपण पाहतोय अलंकार या फलंदाजाला सध्या त्याचे बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलायला लागल्या आणि चांगल्या दाबा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. आणि इथून दुसरीसाठी निघाला होता डेंजर झोन मध्ये राहिला होता आणि तिथून जर आपण पाहायला गेलो तर तिसऱ्या पंचांकडे स्क्रीनवरती निश्चित पाहिलं जाईल. साई प्रीत लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह घर बसले प्रेक्षक वर्ग पाहतात. नॉट आउट असणार बा. या 2 धावा वेगाने कन्व्हाइट झाल्या आणि 2 धावेने संघ पुढे सरकेल धावपलकेवरती 27 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 6 चेंडू आणि विचारकरिता आता बनवायच्या 14 धावा. 6 चेंडू 14 धाव्यांचं समीकरण राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करणारा हरिग्राम संघ की फलंदाजी करणारा मोसारा संघ या 2 संघांमध्ये ताकदवाद युद्ध मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे. सहा चेंडू 14चं समीकरण राहिलंय मैदानाच्या आतमध्ये. सामना भरपूर महत्वाचा दोन्ही संघाच्या बाजूनं. नवीन गोलंदाजी मार्कवरती दाखल केला जातोय बाबू पारदीला बंबादवा. तर बाबूवरती संपूर्ण अशा निर्भयत असणाऱ्या या षटकामध्ये धाबा वाचवल्या जातील का फलंदाजी करणारा मोसारा संघाच्या माध्यमातून धाबा बनवल्या जातील. 6 चेंडू 14चं समीकरण राहिलंय. आडव्या बॅटनं फटका बसलाय. अगदी बॉलरच्या वरतून फटका सजवण्याचा प्रयत्न सुरू केलं होतं मात्र गोलंदाजांना मात्र प्रयत्न अपुरे पडले जातात. फक्त सिंगल इथून स्ट्राईक रोटेट केले जाते. अलंकार या फलंदाजाला पण पाहतोय. 4 फलंदाजाचा बोलबाला सध्या आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चौकार षटकारांची आतषबाजी मात्र ज्या फलंदाजांना दाखवून दिल्या तो अलंकार आपल्याला पाहायला मिळतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होत्या, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होत्या. इथून प्रयत्न करावे लागतील मित्र म्हणेना अलंकार या फलंदाजाला. मोठाले फटक्यांची नितांत गरज आहे. तर संघ पूर्णपणे अडचणीत सापडलाय आणि अडचणीतून दूर करावा लागेल अलंकार या फलंदाजाला. त्याच्या बॅटमध्ये सध्या तरी भरपूर चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. 5 चेंडू 13 धाबा. 2 मोठाले फटके आले. सामना फिनिश होईल. सामना जिंकेल मोसारा संघ. 1-2 विकेट मिळवल्या तर सामना जिंकेल टीम हरिग्राम संघ. गोलंदाज बापू तयार आहे. उजव्या हाताचा वेगवान हा ट्रॅकर होता. समोर उडवण्याचा प्रयत्न. बॅट चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. इथून निर्धाव चेंडू फेकला जातोय. 4 चेंडू आणि समीकरण राहिले आता 13 धाब्यांचा. 2 मोठाले फटके इथून सामना जिंकून देतील मित्र म्हणे ना मोसारा टीमला. 1 डॉट चेंडू आला तर सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पाहायला मिळेल. मात्र यात मात्र तिलभर शंका नाही. गोलंदाजी भरपूर चांगली आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. पॅडवरती बॉल आदळला जातोय आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल पाहायला मिळत आहे. एका सिंगलच्या मदतीने संघ पुढे सरसावेल. धाव फलकेवरती संघ जाऊन पोहोचला. जरी आपण पाहायला गेलो तर 3 चेंडू आणि विजयाकरिता आता गरज असणारे फक्त 12 धाब्यांची. सामना महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. रफ अँड टफ ज्या रीतीनं प्रेक्षक वर्गांना सामना हवा असतो त्या रीतीचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त सामना मैदानावरती रंगला जातोय. मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मगर हम कोशिश ना करे तो गलत बात है. इथून मात्र प्रयत्न करावे लागतील. 3 चेंडू 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी करणारा
मोसाऱ्या संघाला बनवायच्यात 12 धाबा आणि गोलंदाजी करणाऱ्या हरिग्राम संघाला डिफेंड करायच्या त्या 12 धाबा. इथून गोलंदाजी चांगली होणार का फलंदाजी चांगली होणार हे प्रश्नचिन्ह आता प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. दडपण दोन्ही संघाच्या बाजूना, मात्र कोणता संघ हा सामना जिंकेल हे देखील पाहणं तितकाच महत्वाचं. गोलंदाज तयार आहे, बाबूला पण पाहतोय, समोर उडवण्याचा प्रयत्न केला जातोय, टप्पा पडला, थोडासा आउट स्पिन पाहायला मिळतोय. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू रिलीज होतो असताना पाहायला मिळाला. 2 चेंडू कंपल्सरी 12 धावेंची गरज आहे. 2 मोठे फटके इथून मारावे लागतील. 2 षटकारांची गरज आहे इथून उत्तरार्धामध्ये फलंदाजी करणाऱ्या मोसारा टीमला. मात्र 2 मोठे फटके येणार का हेही पाहणं तितकाच महत्वाचा. चेंडू निर्णायक या चेंडूवरती षटकार आला तर शेवटच्या क्षणी शेवटच्या मोमेंटला सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. गोलंदाजावरती प्रेशर दडपण पाहायला मिळतंय. बाबू या गोलंदाजावरती गोलंदाज तयार आहे. हा प्रॅकर चेंडू टप्पा पडला, थोडीशी उसळी घेतली जाते. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला जातोय. डॉट चेंडूची सांगता सामन्यामधील फक्त औपचारिकता शिल्लक. एखादा खराब चेंडू फेकला त्यावरती प्रहार केला तर सामना मोसारा संघाच्या बाजूने पाहायला मिळेल. मात्र इथून जरी चांगला चेंडू फेकला, सिंगल डबल आली तर देखील सामना विजयी होईल टीम हरिग्राम संघ. मात्र सामना पाहणं तितकाच महत्वाचा. शेवटचा एक चेंडू 12 धाव्यांची गरज आहे. सुरेख चेंडू रिलीज केला, पंचांकडे अपिलेस. इथून फलंदाज देखील बाद होईल. LBW च्या शिकारीने सामना जिंकलाय टीम हरिग्राम संघ. कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक टीम मोसारा संघ, तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक अभिनंदन. मोसारा